तुम्ही तुम्ही ठेवतात घेरमध्ये गाडी, मी नाही. चालू आहे, कन्फर्म करतो तो. चला आता नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 2 दिवसांनी आपण भेटतोय. ते पण असंच मी निघालो राईडला. ॲक्च्युली राईडला म्हणजे असंच फिरायला. जेवण वगैरे झालं माझं आता म्हणून. आणि सगळ्यात मेन, गाडीचं सायलेन्सर बदललं गेलेलं आहे. आता काय टेन्शन नाही, दिसतंय आता काय टेन्शन नाही. आवाजाचा पण काय नाही. हाय हाय, काय स्मूथ स्मूथ आवाज होता, एकदम स्मूथ आवाज होता, मक्खन. हे उदयला सर्व्हिसिंगला द्यायचंच आहे तसं, पण बघू आता कसं काय होतंय. बाकी कशात तुम्ही सगळे मजेत ना? एकदम मजेतच असणार. तर आता मी निघालोय, बघू आता कुठे जायचं, काय जायचं. पप्पा पण आत्ताच गेले, इथे दळण आणायला गेले होते. इकडे गेले दळण आणायला, तेव्हा दिसले असतील. काय माहित दिसले की नाही, बट ठीक आहे. आता तुम्हाला अजून क्लिअर दिला आवाज, कारण मी आता ह्याचा ग्लास पण लावला हेल्मेटचा. तर मला आता आज पण सांगा बरं, कसा माझा आवाज येतोय, काय येतंय, काय इम्प्रूव्हमेंट करू अजून. मला आपल्या एका फॅमिली मेंबरने सांगितलं की कॅमेरा अँगल थोडा वरती घ्या. मी तो घेतलाय, पण आता मलाच दिसत नाही की मी किती वर घेतलाय तो. त्यानंतर व्हिडिओच्या लास्टला मला कळेल. आणि राहिला प्रश्न की 2 दिवस व्लॉग का नाही आले. 2 दिवस व्लॉग का नव्हते, कारण का जरा माझं ते संडेला एक्झाम आहे क्लासमध्ये, सो मी त्याचा स्टडी करत होतो. परत मी थोडा बाहेर पण गेलो होतो. त्या धावपळीमध्ये मी काहीच शूट नाही केलं, काहीच नाही. तिथे काम करत होतं माझं, म्हणून. बघू आता, होपफुली आता तरी रेग्युलर येतील व्लॉग. बघू. कंटाळा आला आता घरी बसून एकट्याला. म्हटलं चला, गाडी तर आहेच आणि जायला पण असं काही कंटाळा येत नाही मला कुठे. पण माझं कळत नाही मी जाऊ तरी कुठे. तुम्हाला हाच रोड रोज बघायला लागतोय. तुम्ही बोलेल आई शपथ की थांब तू नको इथून जाऊ, आता आम्ही तिकडे घर घेतो, आम्ही एवढा रोड बघितलाय. पण आता काय करणार, माझं येणं जाणं इकडून आहे, तर आता तुम्हाला पण बघावंच लागणार आहे. हा हे प्रभू, उचल रे उचल, ए यांना उचल सिग्नल, मला नको. आता किती वाजले काय माहिती. आईला मी घड्याळ घरी ठेवलं. शी, आता ते टाइम बघायला सारखा तो फोन काढावा लागणार. 2 फोन घेऊन आलोय. एक आहे घरात, एक फोन होता एक्स्ट्रा. काय पैशाची कमी नाही मेन म्हणजे ना. नुसता पैसा, नुसता गोण्या भरून पैसा आहे. गोण्या पण कमी पडतात एवढा पैसा आहे, काय करणार. म्हणून ते कुठे खर्च करायचा म्हणून असं फोन वगैरे घ्यावा लागतो. मस्करी करतोय, काय नाही पैसा बिसा काय नाही भाई, काय सांगायचं. त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न एकच आहे की तुम्ही जाऊ तरी जाऊ कुठे. इकडे एक प्रभादेवीला जत्रा भरली आहे, विचार करतो तिकडे असंच राऊंड मारून येऊ, तुम्हाला दिसेल तरी काय असते जत्रा. म्हणजे आतमध्ये नाही जाणार मी, स्टील बघून येईल फक्त काय आहे, कसं आहे, काय चाललंय. बघू आता काय होतंय. गेलो तर ठीक, नाही गेलो तरी ठीक, पण तरी बघा कुठे. मला वाटत नाही दिसेल, म्हणून गर्दी असते ना बाहेर, बाहेरून रोडवरून जाऊ. बघूया. एक तर माझं नाही नख निघालाय, मला ते चावायचंय खरं तर ते नख, पण हेल्मेटची मी काच लावली, मला ते चावता पण येते, हेल्मेटमुळे चावता पण येणार नाही ते. सो काय करू काय करू, जाऊ द्या, नंतर हेल्मेट काढलं ना मग ते मी नख चावेल. चला ना काका, का असे करताय हा.
मैं तो हारी मैं पुढच्यामधून काय झालंय आज यांना, गाड्या अशा का चालवतात? म्हणजे मी नीटच चालवतोय हा, माझं काय नाही. जसं मी आधीपासून बोलत आलोय की मी गाडी जास्त जोरात चालवत नाही, नाहीतर नाही चालवत. जमतच नाही गाडी जोरात चालवत, चालवणार कुठून? आत्ता कुठे शिकलोय गाडी चालवायला? आत्ता कुठे, मला 8-9 वर्ष आले गाडी शिकून. आता आता तर नवीन आहे मी. हेल्मेटमध्ये स्पीकर आहे आणि मी एक्स्ट्रा स्पीकर लावलाय, सॉरी माईक. त्यामुळे एक फोनला कनेक्ट आहे आणि एक दुसरा फोन आहे त्याला हेल्मेटचं ब्लूटूथ कनेक्ट आहे. सो एका याच्यामध्ये गाणे चालू आहे, एका याच्यामध्ये व्हॉइस रेकॉर्ड होतोय. वाह, काय टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी. वे कमलया मेरे नादान दिल, वे कमलया. आणि आता मी आलोय प्रभादेवीमध्ये, जिकडे मी आधी क्लासला यायचो. इकडे मध्ये क्लास होता त्यासाठी. हे बघा, ही आहे प्रभादेवीची हे मेन सर्कल आहे इथे. हे बघा, याचं प्रभादेवी माहिती नाही दिसतंय की नाही, पण ठीक आहे. थोडं तरी बघा. जा सोन्या जा, तुला जाऊन दिलं जिल्हे आपली जिंदगी. हे सरळ दिसतं ना समोर, तिकडे जातात ना. पण मला तिकडे जायची इच्छाच होत नाही. एवढ्या गर्दीमध्ये मला कुठे घुसायचं बोललं ना, मला वैताग येतोय बघा. ती आई शपथ ग, आईच्या गावात ती गर्दी का भंकस आहे. काका जावा आहे हो, काय गर्दी रे. देवा देवा पांडुरंगा विठ्ठला हरिओम. जाऊ दे, नकोच तिकडे फिरकायलाच नको चुकून. आणि मेन म्हणजे जत्रेत जायचं एक माझं हे आहे की मी जात का नाही. मी कधी पण कोणासोबत गेलो नाही, मित्रांसोबत गेलो, मैत्रिणीसोबत गेलो ना, साले एवढे हरामीत नाही भिकारडे. नेहमी मला फोर्स करतात की चल त्या पाण्यात बसायचंय. पाण्यात मोठा तो कोणता असतो तो, आकाश पाहणा की कोणता पाहणा, मला त्याच्यात जायला मला जाम भीती वाटते. कारण मला हाईटचं ना जाम भीती आहे. मी नाही बाबा, डोकं नाही चालत माझं बाबा तिकडे वरती गेल्यावर. असं जेव्हा जेव्हा बसलो ना, तेव्हा तेव्हा असं वाटलं मला की झालं आज माझा शेवटचा दिवस, मी आता मावळायला सुरुवात केली. ते भाई भीती वाटते बाबा. जेव्हा तो वरती जातो, वरती जाताना जे खालचं दिसतं, परत वरून तो खाली येतो ना, आई शपथ खरं खोटं नाही सांगत, पोटात अक्षरशः ना गोळे येतात, गोळे. आता ते सांगू नाही शकत ते पिठाचे गोळे येतात की बर्फाचे गोळे येतात, पण सगळ्या आतड्या माझ्या ना एका ठिकाणी जमा होतात, अशा येऊन जातात डायरेक्ट. तिथे जायचं पण नाही, त्याच्यामध्ये बसायचं पण नाही. बसलो की संपला माझा विषय. काय माहिती का, आई शपथ सगळे बसतात रे, माझीच हवा टाईट असते. बरोबर ना भाऊ? नको दादाला काय बोलू नको बाबा, पकडून मारायचा. हे बघा, या साईडला जत्रा चालू आहे, दिसत असेल होप सो. आज मी कॅमेरा अँगल चेंज केलाय, पण माहित नाही मला किती दिसतंय काय दिसतंय. सो थोडंफार ॲडजस्ट के दिल में. भाई सगळ्यांना कशा ना कोणत्या गोष्टीची भीती असते. कोण असा हे नाही की त्याला कसली भीतीच नाही. एकदम राजा महाराजा नाही की कसली भीती नाही, काय नाही. भाई सगळ्यांना भीती असते, सगळ्यांना आपला जीव प्यारा असतो. तसा मलाही माझा जीव प्यारा आहे. अरे रे 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 रे, सिग्नल होता थोडा. मेरा मी गाणं बोलतो, बोलाल काय बडबड करतोय नुसता. आवाज ठीक आहे, आवाज घाण आहे मला माहिती आहे, आधीपासून माहिती मला ते. तरी आपला एक नापाक प्रयत्न.
तक हुआ नहीं. लिरिक्सची पूर्ण वाट लागली अशा तऱ्हेने गाण्यामध्ये एक बोलतोय आणि मी इकडे एक गाणं बोलतोय, पण ठीक आहे. फिलिंग्स म्हणून बोलतो, फिलिंग्स. विचार करतो जाऊन शिवाजी पार्कला बसू की मरीन लाईन्सला जाऊ. मरीन लाईन्सला आय मीन. हळू बा, फोनला धक्का लागला होता आता चुकून. कुठे जायचं रे देवा. मैंने तो मैंने तो है सुकून. अरे काका, एक तर एक साईडनी चला ना. रिस्पेक्टेड काका. थोड़ी उम्र जाता मेरा कैसे कहूँ साथ तेरा होना. अरे फॉलो करा रे नालायक मुलांनो. बाहों पे राह फनाहों पे आहों पे बाहों पे चाह सदाओं पे शब्द में तेरा. गाडी हळूच आहे, गाडी हळूच आहे, गाडी जोरात नाही, गाडी जोरात नाहीये. टेन्शन नका घेऊ. गाडी मला जोरात नाही चालवता येत, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. युटर्न नाहीये, पण स्टील आपण घेतोय, घ्यायचा प्रयत्न करतोय. माझी ड्रायव्हिंग स्किल तर तुम्हाला तर दिसलीच असेल एवढ्या वेळात मी काय ड्रायव्हिंग करतोय. हो, ती मुलगी चालवत होती बुलेट. बाप रे, फुल एकदम हिमालयन. हे आला आता शिवाजी पार्क. इकडे मी लहानपणापासून इकडे क्रिकेटची प्रॅक्टिस केली आहे. मी क्रिकेट पण खेळायचो, पण काही कारणास्पद मला ते सोडावं लागलं. मला ॲक्च्युली मना केलं डॉक्टरने की नको खेळूस, त्यामुळे. नाही तर मी काय क्रिकेट खेळायचो. जाऊ दे, सांगून काय फायदा नाही झालेल्या गोष्टी. आज तुम्हाला सायलेन्सरचा आवाज कमीच असेल. सायलेन्सर म्हणजे बुलेटला जे लावलं आता चेंज केलं, ओरिजिनल टाकलं. ते आवाज येणार तर नाही टाकलं, नॉर्मल जे कंपनी फिटिंग असते तीच टाकली. अरे यार, नाकाला गुदगुली होते, काय करू. थांबा 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 थांबा, बेकार गुदगुली आले. गेले. हे आहे शिवाजी पार्क. इथे माझं अख्खं लहानपण गेलं. लहानपण नाही, बालपण गेलं. दिवस रात्र इथे क्रिकेटची प्रॅक्टिस, फक्त प्रॅक्टिस. म्हणजे शाळा वगैरे पण केली मी, स्कूल वगैरे पण केलं, सगळं केलं. कॉलेज केलं, कॉलेजपर्यंत मी ते खेळत होतो. प्रभू, मी जेवलो. मी ॲक्च्युली वॉकला जाणार होतो, पण बोललो नको. कारण मी काय केलंय, मी 2 टाइम जिम चालू केली. सकाळी वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ. म्हणजे धावाय बिवायचा विषय, आणि संध्याकाळी फक्त कार्डिओ. बोल आता मग जेवण कशाला उगाच परत चालू, उगाच बॉडी असं थकव, म्हणून ते थोडं स्किप केलं मी. स्किप केलाय मी. राईड घेतला ना इथून. हे माझं इथे कॉलेज होतं, कीर्ती कॉलेज. आई जाम मजा मस्ती केली कॉलेजला. म्हणजे अभ्यास पण तेवढाच केला, केट्या पण लागल्या, तो विषय वेगळा आहे. पण मजा आली. कॉलेज लाईफ असते म्हणजे त्याचे कंपॅरिझन तुम्ही कुठेच नाही करू शकता. म्हणजे कुठेच नाही करू शकत त्याची कंपॅरिझन. कॉलेज लाईफ झाली, स्कूल लाईफ, आणि मेन म्हणजे स्कूल लाईफ आणि कॉलेज लाईफ मध्ये जे मित्र तुम्ही बनवतात ना, तुमच्यासोबत शेवटपर्यंत राहतात. जर चांगले बनवले तर. हा, चांगले बनवले तर तुम्ही मित्र, त्या बाबतीत एकदम निस्वार्थ. म्हणजे कोणाचाच कशातच कसला स्वार्थ नाही, फक्त फ्रेंडशिप आणि बांधिलकी. पण त्या गोष्टीमध्ये मी कच्चा राहिलो मैत्रीच्या बाबतीत. मला जसे पाहिजे तसे भेटले नाही, म्हणून मी जास्त करून
एकटा प्रिफर करतो फिरायला. ठीक आहे, जाऊ द्या. पण एक असतं ना, कुठेतरी आपल्याला पण कम्फर्ट झोन पाहिजे असतो, की आपण पण कोणासोबत तरी बोलावं. म्हणजे मित्रांमध्ये सगळ्याच गोष्टी तुम्ही आई वडिलांसोबत नाही शेअर करू शकत ना, कारण का त्यांचं पण एज वेगळं पडतं, त्यांची पण अंडरस्टँडिंग वेगळी पडते. कधी होते मॅच, कधी नाही होत. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टी आई बाबांसोबत नाही डिस्कस करू शकत किंवा नाही बोलू शकत. काही गोष्टी असतात मित्र मैत्रिणीमध्ये बोलण्यासारख्या, पण ते माझ्यासोबत कधी झालं नाही. मी म्हणजे कारण का माझे मित्रच तसे नाही. मित्र बोला वॉट एव्हर, कोणी का असा ना, तेच सांगतोय. तर मैत्री चांगली असेल ना बाबा. माझं कसं आहे, मी ना एखाद्याशी दोस्ती करी किंवा मित्र वगैरे कोणाला मी बनवला ना, तो जर माझ्यासोबत जेन्युन होता, मी त्यासाठी मी जीव द्यायला तयार असतो. पण तो तेवढा जेन्युन पाहिजे. तो जेन्युनच नाही, की तो फक्त तोंडावर गोड आहे आणि मागे पुढे, तर मग ते मला नाही आवडत. कारण का भाई, मी वेळला नाही बसलोय की मी तुला एवढा इम्पॉर्टन्स देणार आणि तू मला असं करणार. सॉरी, माझं तसं नाही. मी एखाद्याला जीव लावला तर मी जीव लावतो त्याला. लावू द्या, काही काहींना पचत नाही. एखादा चांगला माणूस पण त्यांना पचत नाही जास्त, किंवा इक्वल राहायला पाहिजे, इक्वल. आणि आता मी काय करतो, मला बरेचसे कमेंट आले होते की तुझे मुलं फ्रेंड्स नाहीत काय. माझे मुलं पण फ्रेंड्स आहेत, माझे भरपूर आहेत, कचऱ्यासारखे माझे आहेत. म्हणजे असे मिनिटाला मला असे भेटतील असे माझे मित्र आहेत. पण ना, नाही तेवढं नाही, माझी अंडरस्टँडिंग त्यांच्यासोबत नाहीये की बाबा हा तू खरंच माझा मित्र आहेस. असं मला कधी नाही वाटलं त्यांच्यासोबत जाऊन. आता तुम्ही ते तिघी बघत असाल, त्रिमूर्ती, त्या पण आहेत. कसं आहे, प्रत्येकाचा एखादा एक कम्फर्ट झोन असतो, त्यांना पण त्यांचा टाइम द्यावा लागतो. असं नाही की प्रत्येक वेळ मी त्यांनाच नाही घेऊन फिरू शकत, की चला चला तुम्ही चला आपण फिरू आपण फिरू. असं नाही, ते नाही बोलत मला कधी, मीच बोलायचो. पण एक असतो आपला स्वतःचा कम्फर्ट झोन. कधी आपल्याला एकटं राहावंसं वाटतं थोडंफार. एकटं राहिलं की थोडं डोकं पण शांत होतं. जसं माझ्या बाबतीत आहे, मी जास्त करून प्रिफर करतो की मी एकटा राहावं. मी नाही जास्त, मी कधी बाहेर निघत नाही जास्त. मला असे मला असं म्हणजे बाहेर जायला जास्त आवडत नाही. मी एकदम घरात बसणारा माणूस आहे, घरात बसून म्हणजे कामापुरती काम. सकाळ माझं रुटीन एक फिक्स असायचं, वर्कआउट, जिम मध्ये क्लायंटला ट्रेनिंग देणं, बस. त्याच्यानंतर जे मी घरी आलो ना, मी बेडरूमच्या मी कधी बाहेर आयुष्यात निघालो नव्हतो. आता मी युट्यूब चालू केलंय. युट्यूबने मला चांगली साथ दिली किंवा चांगला रिस्पॉन्स भेटला मला त्याचा. तुम्ही पण खूप प्रेम दिलं मला सगळ्यांनीच. त्यामुळे मी थोडंसं बाहेर फिरायला लागलो. आता माझं काय नव्हतं, माझं फक्त हे होतं, घर आणि जिम आणि काम, बस. चौथं कोण नव्हतं माझ्या आयुष्यात, पण नव्हतं कोण. आज मी हे सगळं बोलतोय ना, की म्हणजे एवढं आज मी बोलत असेल अरे काय एवढं पकवतोय. मी पकवत नाही ऍक्च्युली, माझ्या काहीतरी मनामधल्या गोष्टी आहेत, त्या मी जरा बोलायचा प्रयत्न करतोय. पण इन डिटेल मी नाही काय बोलू शकत ना, असं म्हणून थोडं आपलं वरच्यावर थोडं थोडं. बाकी काय नाही, एवढंच आहे. ठीक आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात काही ना काही गोष्टी. असं नाही की सगळेच सुखी आहेत. सगळेच सुखी झाले तर मग ते आयुष्य थोडे राहणार. त्याच्यामध्ये थोडेफार काही चॅलेंजेस पाहिजे असतात, थोडे खुशी पाहिजे असते, आनंद पाहिजे असतो, थोडं दुःख पण पाहिजे असतात. कारण जोपर्यंत दुःख येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या आयुष्याचा अर्थ नाही कळत. सगळ्यात जर सुख भेटत गेलं तर मग काय अर्थ नाही राहणार तुम्हाला, की हा चल सगळं भेटतंय ना, कशाला मग टेन्शन घ्यायचं. अशातली गोष्ट नाही. तर तुम्हाला सगळंच भेटायला लागलं तर मग ते बरोबर नाही ना. काही गोष्टी तडजोड पण करायला लागेल. काही गोष्टी इझिली भेटू पण शकतात, किंवा काही गोष्टींसाठी तुम्हाला काही सॅक्रिफाईस पण करावं लागतात. काही असू द्या, म्हणजे असं नाही, स्पेसिफिक नाही बोलत मी, ओव्हरऑल सांगतोय. असं बाकी काय नाही.
मला टेन्शन एकाच गोष्टीचं की आता संडेला माझा पेपर आहे. कसा होईल, काय होईल, पास होईल की नाही होणार माहीत नाही. बट होप सो. जर हा मी पास झालो ना पेपर, फिटनेसवरच आहे माझा, तर भाई मग काय विचारायलाच नको मी कुठून कुठे जाईल. म्हणजे एवढा तो महत्त्वाचा आहे पेपर माझ्यासाठी. एवढा महत्त्वाचा आहे पण अभ्यास माझा काहीच नाही झाला. एवढा मी निर्लज्ज आहे. काय करू, कुठे जाऊ, कुठे जाऊ, कुठे जाऊ. झोप तर आली आहे. चला मरीन्सला जाऊन येऊ. मरीन्स, मरीन लाईन्स दिसणार तर नाही तुम्हाला काय तिकडे, अंधारात एवढं असतो. ऍक्च्युली बाहेर उजेड आहे, मी हेल्मेटचं काच लावली ना म्हणून मला असा एवढा अंधार दिसतोय ना. पण मॅटर काय आहे, ते जे काच मी खोलली, हवा घुसली माझ्या अंगात असं आहे. आणि हवा जर आली अंगामध्ये मग माईकचा आवाज तुम्हाला फाटणार थोडाफार, आणि ते मला नको आहे. मला तुम्हाला क्वालिटी प्रोव्हाइड करायची, नॉट क्वांटिटी. कैसा जन्म भी देखता मैं तेरा रास्ता. पोलीस काका नमस्कार, मी यश घुगे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही. अरे हा, आणि बरं झालं सबस्क्राईब म्हणून आठवलं. व्हिडिओला बोलतोय, चॅनलला सबस्क्राईब करा. करा करा पटापट पटापट, मी थांबलोय तोपर्यंत. करा 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 रे, लवकर करा, थांबलोय मी. 5 सेकंड थांबतो, थांबा तुमच्यासाठी. चला टाइम देतो तुम्हाला 5 सेकंडचा, फटाफट सबस्क्राईब करा. मी काउंट देतो बघा. 5 4 3 2 1. बँग बँग. ती राहू द्या, सबस्क्राईब करा आधी, बाकीचं सोडा सोडा. तेरे हवाले कर दिया जिसका हर तर थोडा प्लॅन चेंज झाला, सॉरी जोरात बोलतोय. थोडा प्लॅन चेंज झाला. आता मी चाललो सोडा पियायला. सोडा, SODA. अब हम पियेंगे सोडा. टाइम कळाला तर मग कळालंच, त्रिमूर्ती आपल्या वॉकला आल्यात की काय करतात बघायला लागेल. आपल्याच रोडला असणार कुठेतरी. हवाले कर दिया जो भी है सब तेरा, तेरे हवाले कर दिया. अडमुल्लस, अम्बुलस 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 कर दिया. याची काच वर करून जरा बघू दे किती उजेड आहे बाहेर. बाप रे काय उजेड आहे. बघितलं ना, माझा आवाज फाटायला लागला ना लगेच. हाँ, इसके लिए हम नहीं कर रहे थे बाबा, पण ठीक आहे, आता थोडा ऍडजस्टच करा. आता केलीच ओपन. इथे असं काहीतरी लावायला पाहिजे मला. हात माईक जवळ ना हात लावायला लागणार आहे. पण खरं सांगा, तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात बघायला? फक्त माझ्या, त्याच्यामध्ये फक्त मी, कोणीच नको. थर्ड पर्सन नकोच आपल्याला. म्हणजे घेणार पण थोडं थांबा, मला पण सवय झाली पाहिजे भाई. मला जास्त कॅमेऱ्याची सवय नाही ना, म्हणून मी आता बघा, मी बॅक कॅमेऱ्यामध्ये एवढं काय काय बडबडतोय ना, माझं थोबाड नाही दिसत त्याच्यामध्ये, म्हणून मी एवढं बडबडतोय. जसं माझं तोंड आलं कॅमेरा समोर, मी गप्प. मी गप्प म्हणजे असं दुसरा कोण रेकॉर्ड करत असेल ना. 1 सेकंड, रोड खराब आहे, थांबा 1 सेकंड. ए बाबा जा, हॉर्न देऊ नको, पण डोकं खराब नको करू, जा. यायला हा, तुम्ही काहीतरी बोलत होतो ना, याच्या नादात विसरलो. हा, तर मी हे बोलत होतो की काय काय बोलत होतो मी. टॅक्सीवाल्याच्या नादामध्ये पिचकटवलंय. एवढी बुद्धी आहे तुझी, वीक नाही रे बाबा.
काय होतं असं कसं मी विसरू शकतो? काही आईला मी काहीतरी बोलत होतो, मी खरंच विसरलोय. शी, लाज वाटली पाहिजे मला. लाज लाज माझा प्रकारच नाही राहिला खरं तर माझ्या आयुष्यात. निर्लज्ज सदा हॅपी म्हणजे सुखी. मी काय बोलत होतो ठेवा गड्या, दिसतोय का तुम्हाला? सोड, जाऊ दे. जास्त उभं राहणं पण चांगलं नसतं सिग्नलला बाबा, पाप लागतं. काहीतरी बोलणार होतो मी, जाऊ द्या आता, विसरलो. ही त्या टॅक्सीवाल्याच्या नादामध्ये. चांगलंच बोलत होतो. वाटोळा गेलं त्याने, वाटोळा. मला माहिती आहे तुम्हाला माझे हे व्लॉग्स आवडत आहेत की नाही, की मी फक्त गाडी चालवतोय आणि बोलतोय. तर असं काही असेल ना तर मला सांगा. लपडी 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 ते जाऊ द्या, होतच राहत. मला फक्त सांगा तुम्हाला माझे हे ब्लॉग्स आवडतात की नाही. म्हणजे मला अशा अजून बनवायला, मी अजून कुठे कुठे जाईल जरा बाईकवर, त्या निमित्ताने तरी मी घराच्या बाहेर पडेल. ओके ओके मेरी जाने तमन्ना. मला फक्त सांगा, तुम्ही एकदाच सांगा. सोन्या, असं सापासारखा नको चालू रे. वाकडा का बसलाय? हा, तुझ्या अंगात साप दूर घुसलाय पिंट्या. हे मला खरंच सांगा, ब्लॉग आवडत आहेत की नाही असे. ड्रायव्हिंग स्किल दाखवू का तुम्हाला? ड्रायव्हिंग स्किल दाखवू? हात सोडू, पाय सोडू गाडीवर, उभा राहू गाडीवर, हातावर उभा राहू काय गाडीवर? फक्त हा बोला एकदा तुम्ही. हा, फक्त हा बोला. टाकीवर डोकं ठेव काय? इथे टाकीवर डोकं ठेव. हा, डोक्यावर उभा राहू. तुम्ही फक्त बोला, पायाने चालवू काय गाडी? एकदा बोला फक्त. जाऊ दे, तुम्ही बोलत नाही ना म्हणून मी नाही, हाताने चालवतो. बेकार माणूस आहे मी. तुम्ही बोलाल ना तर ना काय नाही, तरी आलं तर डोक्यात, पण बोलू नको उगाच. आईने ऐकत शिव्या पडायच्या उगाच. जाऊ द्या, जसं चाललंय तसं चालवू द्या. वर्कआउटचं कुठपर्यंत आलं तुमचं जरा सांगा. कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करा की कोण कोण काय काय वर्कआउट करतंय. आणि तुम्हाला वर्कआउटची व्हिडिओ पाहिजे असेल तर मला ती पण सांगा, मी ती पण बनवून देतो. वाटलं फक्त मला सांगा की तुम्हाला वर्कआउटची कोणती व्हिडिओ पाहिजे, कोणत्या बॉडी पार्टवर पाहिजे मला सांगा. तुम्हाला शोल्डरवर पाहिजे शोल्डर बनवतो, तुम्हाला बॅकवर पाहिजे बॅकवर बनवतो, तुम्हाला गालावर पाहिजे गालावर बनवतो, तुम्ही बोला होटांवर बनव, होटांवर पण बनवून देईल. तुम्ही फक्त आवाज करा रे, बस. तुमच्यासाठी सगळं काय तुम्ही बोलाल तसं. तुमच्यासाठी काही श्री. अरे, गाणे थांबले. गाणे तो थांब्या. तर चला, मी पण आज संपवतो. वाचसाठी एवढंच होतं, जास्त काय नव्हतं आज ब्लॉगमध्ये. तर मी येतो, तुम्ही पण काळजी घ्या. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. टाटा, टेक केअर. तर आता गाडीवरची बडबड ऐकून तुम्हाला थोडं बरं वाटलं असेल. तुम्हाला काय, मला स्वतःला बरं वाटलं की नुसती बडबड बडबड बडबड. तर आता आलो मी घरी. मी फोनवर टाईम येते 11:30 आले होते. मला कळत नाही कधी एवढं किती म्हणजे कधी एवढा टाईम झाला. बस आजचा काय नाचचे होतं, बडबड ब्लॉग होता, बाकी काही नव्हतं त्याच्यामध्ये. फक्त फिरलो, टाईमपास केला, बस घरी आलो. तर मग आता चला, मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा, बाय. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो मी. श्री स्वामी समर्थ.